प्लस आवाज सामान्य जनतेचा। चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। जिल्हा परिषद बांधकाम विभाग 1च्या कारभारात गोलमाल, मॅनेज टेंडरला फुटले पाय, अधिकाऱ्यांना संघटनांचा जाब। जिल्हा परिषद बांधकाम विभाग 1च्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून टेंडर प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे। बिलो टेंडर मंजूर होण्याऐवजी काही ठिकाणी इतर टेंडर मंजूर होत असल्याने जिल्हा परिषदेचे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांतून व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर 2 दिवसांपूर्वी काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग 1च्या कार्यालयात आक्रमक भूमिका घेत कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांना जाब विचारला। यावेळी संबंधित टेंडर प्रक्रियेबाबत पोलखोल करण्यात आली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील 2 ठिकाणच्या कामांमध्ये बांधकाम विभागाकडून घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। काम पूर्ण केल्यानंतरही ठेकेदारांना बिल मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या दालनाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची तक्रारही समोर आली। कार्यालयातील एका वजनदार व्यक्तीकडे फाईलसह आर्थिक पूर्तता केल्याशिवाय बिल काढले जात नसल्याचा आरोप संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला। दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील 2 पशुवैद्यकीय केंद्रांच्या बांधकामासाठी काढलेल्या ऑनलाईन निविदा प्रक्रियेतही अधिकाऱ्यांकडून घोळ झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकाम विभाग 1 मधील सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। आम्ही औराद आणि पिंजरवाडी या 2 गावाचं पशुवैद्यकीय दवाखान्याचं 44 लाखाचं आणि औरादचं शाळेचं 11 लाखाचं टेंडर निघालं होतं। आम्ही मुल्ला साहेबाला भेटलो, बिडला मॅडमला भेटलो। बिडला मॅडमनी 4च लोकांना काम पूर्ण झाल्याचा दाखला दिला आणि आम्ही तक्रारी दिल्या, पत्र दिलं, मेल केले, आम्हाला दिलं नाही, तुमच्याकडे तुमचं कामच झालं नाही। सब डिव्हिजनमध्ये डिव्हिजननं टेंडर ओपन केलं, डिव्हिजनमध्ये सब डिव्हिजननं केलं। मुल्ला साहेब जे आहेत, जे तिथं आर्थिक देवाणघेवाण व्यवहार बघतात, जे जिल्हा परिषदचे रक्त बी पितात आणि पैसे बी पितात, देखण्यासारखे वाढलेले आहेत, त्या मुल्ला साहेबाची त्या जागेवरून बदली व्हावी। मॅनेज टेंडर केलेले आहेत, जे टेंडर स्पर्धात्मक निविदा निघायला पाहिजे होत्या, मायनसमध्ये जायला पाहिजे, अभावमध्ये टेंडर केलेलं आहे। त्या मुलाची जर तिथून बदली नाही झाली, खराडे साहेबांना आता आम्ही सांगितलेलं आहे, मुलाच्या विरोधात आम्ही उद्यापासून शिवोच्या ऑफिसमध्ये चक्काजाम करणार आहे। मुलानं रक्त बी पिलेलं आहे आणि पैसे पिलेले आहे, देखण्यासारखा फुगलेला आहे तिथं बसून। खूप मोठ्या प्रमाणात त्याचे हिशोबीन बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी, या 2 गावचे टेंडर रद्द व्हावे, रिटेंडर व्हावे, जेणेकरून शासनाचा फायदा होईल एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।